यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं दडी मारल्यानं बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली शेतशिवारं मोकळीच ठेवली होती आणि यानंतर जुलै महिन्यात शेतीला पूरक पाऊस झाला। याचा फायदा घेत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन व भुईमुगाची पेरणी केली। ऐन पीक वाढीच्या वेळी चांगला पाऊस पडला। तसेच यावर्षी पिकांना अनुकूल वातावरण असल्यानं पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भावही कमी आहे। त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। दरम्यान पाण्याची उपलब्धता असलेल्या काही शेतकऱ्यांनी मे अखेरीस सोयाबीन भुईमुगाची पेरणी केली होती। त्यांचं पीक आता फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी जुलैमधील पावसावर पेरणी केली त्यांचंही शिवार आता सोयाबीन भुईमुगाच्या हिरवाईने बहरले। कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार आज अखेर शिरोळ तालुक्यात भुईमुग पिकासाठी 1500 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 1194 हेक्टरमध्ये भुईमुग पेरणी करण्यात आली, तर सोयाबीनच्या 1000 व सर्वसाधारण क्षेत्रापैकी 615 हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे। यावर्षी मे अखेरीस 1.5 एकर क्षेत्रात सोयाबीन भुईमुग घेतलं होतं। पिकावर कोणत्या प्रकारची रोगराई किंवा किडीचा प्रादुर्भाव नाही, तरी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 6 वेळा टॉनिक रोगराई प्रतिबंधक औषधाची फवारणी केली आहे। पीक जोमदार आलं असून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे, असं मत शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील सोयाबीन भुईमुग उत्पादक शेतकरी सुनील मोरे व मच्छिंद्र मोरे बंधूंनी व्यक्त केलं। मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।